हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार दोस्तांनो. निसर्गाने आपल्याला अनेक गोष्टी सढळ हस्ते बहाल केलेल्या आहेत. निसर्गाच्या या देणगीतूनच आपण अनेक वस्तूंची नवनिर्मिती करत असतो. आता हेच पहा, निसर्गाच्या कुशीत असंख्य झाडं विसावलेली आहेत आणि याच झाडांपासून आपल्याला लाकूड मिळतं आणि या लाकडापासून आपण विविध वस्तू बनवतो. मग अशा वेळेस आपण झाडांची काळजी घेणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, हो की नाही? चला तर मग अशाच विविध विषयांचा वेध घेऊयात आणि त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा आम्हाला गला गळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा आम्हाला गला गळा. खळखळ वाहे नदी गिरी आणि झुळझुळणारा वारा खळखळ वाहे नदी गिरी आणि झुळझुळणारा वारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा क्षणाक्षणाला चित्ररंगवी आकाशाचा फळा क्षणाक्षणाला चित्ररंगवी आकाशाचा फळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा आम्हाला गला लळा. रेश्मा, दिवाळीच्या आधी म्हण किंवा या दिवाळीच्या सुट्टीत म्हण, घरातल्या अनेक गोष्टींची की नाही साफसफाई केली जाते. हो, आणि मग त्यांचं हळूहळू वर्गीकरण सुद्धा होतं की कोणत्या वस्तू वापरातल्या आहेत, कोणत्या नकोशा आहेत, कोणत्या चांगल्या आहेत, कोणत्या रंगीबेरंगी आहेत, नाही का? किंवा कोणत्या वस्तूंचा पुनर्वापर होऊ शकेल, म्हणजे टाकाऊतून टिकाऊ आपण तयार करू शकू, असं वेगवेगळं वर्गीकरण होतं. खरं आहे मधुलिका. तर मग आपण असाच अभ्यास लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो, नाही का? हो, नक्कीच. म्हणजे अगदीच काही नाही तर आपण धातूंनुसार किंवा आकारानुसार वस्तूंची मुलांना म्हणजे आपण बघ, मुलांना धातूनुसार किंवा वस्तूच्या आकारमानानुसार वापरानुसार वर्गीकरण मुलांना करायला देऊ शकतो. ओ, म्हणजे आता आपल्याला मुलांना असाच काही अभ्यास द्यायचा आहे का ग? देऊयात. त्या निमित्ताने मुलांना कळेल तरी त्यांच्या घरामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत ते. कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की तुमच्या घरात कोणत्या वस्तू लाकडाच्या आहेत आणि त्याचा काय उपयोग आहे ते आम्हाला सांगा. आणि मुलांनी घरातल्या सगळ्या लाकडाच्या वस्तू शोधून काढलेल्या आहेत, शिवाय त्यांचे उपयोगही आपल्याला सांगितलेले आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया सानिका गावडे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानकापूर इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा धाराशिव इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई क्रांती गावडे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण सानिका सोबत. नमस्कार क्रांतीजी. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? छान आहे. आणि कसा सुरू आहे सानिकाचा अभ्यास? चांगला आहे. क्रांतीताई सानिका पहिलीमध्ये बरोबर? हो, मग तिच्या घरी अभ्यास कोण कोण घेतं बरं? मीच घेते. आणि मग ती बसते का अभ्यासाला की खूप टंगळ मंगळ करते? नाही, बसते ना. अच्छा, आणि तिला काय काय करायला आवडतं अभ्यासाच्या व्यतिरिक्त? खेळायला, गाणे. मस्त. आणि तुम्हाला तिचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला आवडतो? मराठी आणि गणित. तुमचा आवडता विषय कुठला होता शाळेत असताना? मराठी. बरं. आणि आपण काय करता? शेतीत. अरे वा, कुठलं धान्य पिकतं तुमच्या शेतात? ज्वारी, गहू, सोयाबीन, हरभरा. मस्त. मग कधी येते की नाही सानिका शेतावरती? येते कधीतरी. अच्छा, मजा वाटते का पण तिला? काय काम करतात आई बाबा ते बघते का ती? हो. छानच. आता आम्हाला सानिका सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो, आहे की. हॅलो.
हॅलो सानिका, कशी आहेस तू? छान आहे. आणि आता काय करत होतीस? खेळत होते. बरं बरं, मला सांग, दिवाळीचा फराळ झाला का तुझा खाऊन? हो. काय काय आवडतं तुला खायला दिवाळीच्या फराळातलं? लाडू, आणि शिरचिवडा, अरे वा, लाडू कुठले करते ग तुझी आई घरी? बेसनाचे तू किती लाडू खाते? 2. अरे मस्त. बरं, मग मला सांग की आपण आता थोडासा अभ्यास पण करायचा का ग? हो. मग आता आम्हाला सांग की तुमच्या घरात लाकडाच्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत बरं? दरवाजा, अजून? टेबल, मग या दरवाजाचा आणि टेबलचा उपयोग काय काय होतो बरं? लेण्यासाठी आणि सुरक्षेसाठी. हा बरोबर. अजून काय काय आहेत बरं घरात लाकडी वस्तू? औत, त्याचा काय उपयोग होतो? शेतीसाठी. अजून? बेलणं, त्याचा काय उपयोग होतो बरं? पोळी लाटण्यासाठी. तू किती पोळ्या खातेस ग? 1. एक खाते. अरे वा. तू कधी पोळी लाटून बघितलीस का? हो. तुझी कुठल्या आकाराची पोळी तयार होते? गोल होते, त्रिकोणी होते की नकाशा होतो बरं? तिरकोणी, त्रिकोणी होते. ओके. अजून काय काय बरं घरी लाकडी सामान? देवपाट, देवपाटाचा उपयोग काय काय करता बरं तुम्ही? देव ठेवण्यासाठी. बरोबर. अजून? इतकेच आहेत. लाकडाच्या वस्तू इतक्याच आहेत. अच्छा, त्याचा उपयोग काय होतो बरं? शेतीच्या कामासाठी. बरं, मला सांग की तुला सगळ्या आवडतात का या घरात असलेल्या लाकडी वस्तू? हो. आणि आम्हाला सांग, तुला शाळेत छान छान गाणी आणि कविता वगैरे शिकवल्यात का? हो. मग आम्हाला त्यातलं एखादं छानसं गाणं म्हणून दाखव ना तुला शाळेत शिकवलेलं. अगोबाई ढगोबाई लागली कर, ढगा लावणाची केवळी झड. अगोबाई ढगोबाई लागली कर, ढगा लावणाची केवळी झड. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगोबाई ढगोबाई अगोबाई वरा वरा गरा गरा सो सो सो. ढोला ढोला ढगात धुम धुम धुम. वीज बाय अशी काय थोड्यामध्ये कधी, वीज बाय अशी काय थोड्यामध्ये कधी. आकाशाच्या पाठीवर छम छम चढी. अगोबाई ढगोबाई खोल खोल जमिनीचे उघडून दार. बुलबुल बेडकाची बरोबर फार. डुंबायला डबक्याचा कुर्यात आला, डुंबायला डबक्याचा कुर्यात आला. साबी बुबू नको थोडा चिखल गा. अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई. खूप छान म्हणून दाखवलंस तू आम्हाला गाणं. मला सांग, माझं तुला भरपूर खेळायला पण आवडतं का? हो. कुठले कुठले खेळ खेळतेस तू रोज? नाणी नोटा, आणि काय काय खेळतेस अजून? लंगडी, कोणासोबत खेळतेस? काय काय नाव आहेत तुझ्या फ्रेंड्सची? सोरा, आणि सृष्टी, क्रिया. अरे वा. मला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? पोलीस. अरे बापरे, काय करणार तू पोलीस होऊन? चोर पकडणार. ती नाही वाटत तुला मग अजिबात? नाही. व्हेरी गुड. सानिका, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. मधुलिका, पावसाळा संपला आणि हिवाळा सुरू झाला आणि आता आपली भूकही थोडीशी वाढू लागते, नाही का? हो ना. आणि हा फराळ तर त्यावर तर सगळ्यांनीच ताव मारलाय. हो, आणि आपले दिवाळीचे पदार्थ सुद्धा मुळातच आपल्या शरीराला, आपल्या आरोग्याला पूरक आहेत. हो ना. म्हणजे छान असा तो साजूक तुपातला बेसनाचा किंवा रव्याचा लाडू, छान तेलामध्ये तळली गेलेली चकली, खमंग असा चिवडा. वा 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 वा. आणि अशाच प्रकारे आपण आपला आहार ऋतूनुसार बदलत राहायला हवा. हो ना. म्हणजे प्रत्येक ऋतूतले वेगवेगळे पदार्थ आपल्याला नक्कीच खाऊ शकू. हो, आणि बघ ना, प्रत्येक ऋतूमध्ये आपली भूकही थोडीफार वेगवेगळी असते. आपली भूक कधी कमी असते, कधी जास्त असते. आणि या संदर्भातलाच अभ्यास आज आपल्याला करायचा आहे 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांबरोबर. कारण त्यांना आपण अभ्यास दिलाय की आपला आहार कधी कमी कधी जास्त होण्यामागची कारणं कोणती आहेत याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी ती माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली सुद्धा आहे. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण ऐकूयात का आहाराबद्दलची ही माहिती? हो, ऐकूयात.
मुलांनो, आपण दिवसातून 2 वेळा जेवतो. आपल्या जेवणात रोज विविध प्रकारचे पदार्थ असतात. त्या पदार्थांना वेगवेगळ्या प्रकारची चव असते. उदाहरणार्थ आंबट, तिखट, खारट, गोड, तुरट यांसारख्या चवीचे पदार्थ असतात. आपण खातो त्या पदार्थांतून आपल्याला आपली अनेक कामे करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होत असते. परंतु आपण जे पदार्थ खातो ते सर्वच ऊर्जा देणारे म्हणजेच पौष्टिक असतील असे नाही. यातील काही पदार्थ कमी तर काहीत जास्त पौष्टिकता असते. त्याचीच माहिती आपण या पाठात घेणार आहोत. चला तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. त्यांची तुम्ही उत्तरे द्यायचा प्रयत्न करा. अन्नाची गरज कशासाठी असते? अन्नामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे आपण आपली कामे व्यवस्थित पार पाडू शकतो. आहार म्हणजे काय? दिवसभरात आपल्या शरीरात जे अन्नपदार्थ आणि पेय पदार्थ जातात त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात. छान. आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती? बाई, आपण आजारी असलो की जेवण जात नाही, तेव्हा आहार कमी होतो. उलट खेळून आलो की खूप भूक लागते, मग आहार जास्त लागतो. आमचे आजोबा म्हणतात की त्यांचे वय झाले आहे म्हणून त्यांना कमी आहार पुरतो. बरोबर. म्हणजेच माणसाचे वय, त्याची तब्येत, तो किती कष्ट करतो यावर अवलंबून आहार कमी जास्त लागतो. शिवाय थंडीत जास्त आहार लागतो. उलट उन्हाळ्यात जेवणापेक्षा पाणीच गोड लागते. जेवण कमी जाते. हो ना? बरं मुलांनो, आपण नेहमी जेवणात जे पदार्थ खातो ते पदार्थ तुम्हाला पुढे दाखविले आहेत. तसेच त्या पदार्थांखाली त्यांची नावे दिली आहेत. ते पदार्थ आहेत भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी, भोपळ्याचे भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी. आता माझ्या आणखी काही प्रश्नांची उत्तरे द्या. मुलांनो, यातील कोणते पदार्थ मोठाले डाव किंवा चमचे वापरून आपण ताटात वाढून घेतो? भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, कोबीची भाजी हे मोठ्या चमच्याने घेतो. चहाच्या चमच्याने किंवा त्याही पेक्षा लहान चमच्याने आपण कोणते पदार्थ वाढून घेतो? लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, कोशिंबीर, भरीत. बरोबर. मुलांनो, आता आपण यांचे अ गट व ब गट असे 2 गट करू. अ गटात जास्त प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची नावे व ब गटात कमी प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची नावे सांगा. अ गट. जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ: भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, कोबीची भाजी, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी इत्यादी. ब गट. कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ: भोपळ्याचे भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही. अगदी बरोबर. म्हणजेच आपण काही पदार्थ जास्त प्रमाणात खातो तर काही पदार्थ कमी प्रमाणात खात असतो. तर रेश्मा, सगळ्यांना की नाही कधी आणि कुठला आहार घ्यायचा हे तर कळलेलंच असेल नाही का आता एव्हाना? हो. मग आपणही अजिबात वेळ न घालवता गोष्ट ऐकूया आणि गोष्ट ऐकता ऐकता काहीतरी खाऊया सुद्धा. चला ऐकूयात. 3, 2, 1 आणि उड्डाण. लेखन प्रभाराम आणि शीला प्रुइट. मराठी अनुवाद सई केसकर. अवकाशात तरंगणारे स्वप्नील तारका समूह. तारका समूह म्हणजे विशिष्ट आकार असलेला ताऱ्यांचा गट. तारका समूहांचे विविध आकार दिसतात. कधी पुराण कथेतलं पात्र तर कधी एखादा प्राणी. सगळे आपल्या कल्पनेचे खेळ. आकाशात चमकणारे 11 उपग्रह. एखाद्या ताऱ्याभोवती किंवा ग्रहाभोवती जो फिरतो त्याला उपग्रह म्हणतात. चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. माणसाने दळणवळणासाठी, हवामानाच्या आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी पृथ्वीच्या कक्षेत कितीतरी कृत्रिम उपग्रह सोडलेले आहेत. रॉकेट जोडण्याच्या कामात बुडालेले 10 तंत्रज्ञ. आकाशात भरारी घेणारे रॉकेट जोडण्याचं काम यांत्रिकी, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक अभियंते मिळून करतात. कक्षा मोजणारे 9 शास्त्रज्ञ.
उपग्रह अवकाशात पृथ्वीभोवती कसा फिरणार हे शास्त्रज्ञ शोधून काढतात. उपग्रहांच्या फिरण्याच्या मार्गाला कक्षा असं म्हणतात. सूर्याभोवती फिरणारे 8 स्थिर ग्रह, आतल्या बाजूचे 4 खडकाळ ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ, आणि बाहेरच्या बाजूचे 4 वायुयुक्त ग्रह गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. हे झाले सूर्यमालेतले 8 ग्रह. आधी प्लुटोला पण सूर्यमालेत ग्रहाचं स्थान होतं, पण 2006 साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघानं प्लुटोला बट्टू ग्रहाचा दर्जा दिला. धावणारे 7 बर्फाळ धूमकेतू. धूमकेतू म्हणजे बर्फ, दगड आणि वायूचे तुकडे. सूर्याभोवती ते परिक्रमा करत असतात, पण पृथ्वीपासून मात्र खूप दूर असतात. ते जिथून जातात तिथे शेपटासारखी रेषा ओढून जातात. हेलबॉब, हेलिज, हायाकुटाकी, शुमेकर लेवी म्हणजे 9 ही काही प्रसिद्ध धूमकेतूंची नावं आहेत. दुर्बिणीतून पाहणाऱ्या 6 चौकस व्यक्ती. आपल्यापासून दूर असलेले धूमकेतू, तारे, ग्रह आणि त्यांचे चंद्र दुर्बिणीतून आपल्याला बघता येतात. बागडणारे 5 बटुग्रह. बटुग्रह हे ग्रहांसारखेच असतात, पण आकाराने लहान असतात आणि त्यांची सूर्याभोवतीची कक्षा नीट ठरलेली नसते. त्यामुळे लघुग्रहांचा म्हणजे ॲस्टेरॉइडचा आणि धूमकेतूंचा पसारा बटुग्रहांच्या कक्षेत बघायला मिळतो. प्लुटो, सेरीज, एरीज, माके आणि होमेया हे ओळख पटलेले आपल्या सूर्यमालिकेतले बटुग्रह आहेत. रॉकेटमध्ये काळजीपूर्वक इंधन भरणारे 4 कामगार. मोटरगाड्या चालवण्यासाठी जसं पेट्रोल लागतं तसंच रॉकेट उडवण्यासाठी सुद्धा इंधन लागतं. रॉकेटमध्ये घन रूपातलं आणि द्रव रूपातलं अशी दोन्हीही प्रकारची इंधनं वापरली जाऊ शकतात. अंतराळ पोशाख घातलेले 3 कुशल अंतराळवीर. अंतराळ पोशाख अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांचं संरक्षण करतात. या पोशाखातून अंतराळवीरांना प्राणवायूचा म्हणजे ऑक्सिजनचा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हा पोशाख घातला की अंतराळवीरांना खूप थंडी आणि खूप उकाडा या दोन्ही पासूनही संरक्षण मिळतं. तसंच अवकाशातल्या धूलिकणांपासून सुद्धा संरक्षण मिळतं. मिशन कंट्रोल सेंटर मध्ये बसून उत्साहानं बघणारी 2 मुलं. रॉकेट सहजतेने अंतराळात जावं म्हणून सगळे महत्वाचे लोक एका खोलीत जमतात. या खोलीला मिशन कंट्रोल सेंटर असे म्हणतात. रॉकेटची कार्य ठरवल्याप्रमाणे पार पाडावीत आणि उड्डाण सोपं व्हावं हे बघण्यासाठी सगळे तत्पर असतात. उडायला तयार असलेलं गरजणारं एक रॉकेट. अवकाशात भरारी घेणाऱ्या स्वयंचलित वाहनाला रॉकेट म्हणतात. रॉकेटच्या सहाय्यानं कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले जातात. आणि उड्डाण. PSLV C-37 नावाच्या एकाच रॉकेटच्या सहाय्यानं 104 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम 2017 साली भारतानं करून दाखवला. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह अवकाशात सोडले. मधुलिका, आपण आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतो आणि वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा सोडवतो. हो ना, आणि ही उत्तरं शोधताना की नाही खरंच विद्यार्थ्यांची दमछाक तर होतेच, पण त्यांना काहीतरी नवं काहीतरी गवसल्याचा आनंदही मिळतो. करेक्ट. मुळातच जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमागची कारणं शोधायला लागतो तेव्हा अनेक कारणं, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला नव्याने उलगडत जातात. त्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये सातत्य हे असायलाच हवं.
आणि मग एकच विषय घेऊन बसलो आणि अभ्यास केला असं होत नसतं बरं. हा, म्हणजे सातत्यानं अभ्यास करायला हवा, शोध घ्यायला हवा, नाही का? करेक्ट. आणि म्हणूनच आज आपण थोडंसं इतिहासामध्ये जाऊयात आणि वेगवेगळी कारणं शोधूयात. म्हणजे नेमका आपल्याला कुठला अभ्यास करायचा आहे ग? आपल्याला 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांबरोबर अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे 1857च्या लढ्याचा. कारण आपण त्यांना प्रश्न विचारलाय की 1857चा लढा अयशस्वी होण्यामागची कारणं कोणती होती, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहेत आणि ती कारणं सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितलेली आहेत. मग आज आपण हा इतिहासाचा अभ्यास कोणासोबत करूयात? आज आपण हा इतिहासाचा अभ्यास करूया भाग्यश्री तरवटकर या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा नागपूर इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई गयाबाई तारवटकर यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण भाग्यश्री सोबत. नमस्कार गयाबाई. नमस्कार, कशा आहात आपण? आरामात आहो. आणि कसा सुरू आहे भाग्यश्रीचा अभ्यास? ती आता 8वी मध्ये आहे, बरोबर? मग तिचा घरी अभ्यास कोण कोण घेतं बरं? आम्हीच घेतो आई तिची आई. अच्छा. आणि ती आपणून अभ्यास करते की तिच्या मागे लागायला लागतं अभ्यास कर अभ्यास कर? आपणच अभ्यास करते. अरे वा, मस्त. भाग्यश्री मधला मला एखादा असा गुण सांगा जो तुम्हाला घरच्या मंडळींना खरंच खूप आवडतो. तिला अभ्यास करायला आम्हाला सांगायची काहीच गरज नाही पडेल. हा. ते 2 तासातून आल्यानंतर ती 2 तास अभ्यास खूप चांगली करते आणि सकाळी पण अभ्यास करून शाळेत जाते. आम्हाला सगळंच आवडते, डान्स, अभ्यास, तिच्या चित्र काढणं, तुमचं भाषण वगैरे देतात ते बी आवडते आम्हाला. अरे वा, मस्त. आता मला अशा या गुणी भाग्यश्रीशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो आहे. हॅलो. हॅलो भाग्यश्री, कशी आहेस तू? मजेत आहे. आणि आता काय करत होतीस? अभ्यास. अरे वा, कुठल्या विषयाचा? बरं. आणि आम्हाला सांग की तुला अभ्यास करायला खूप आवडतो असं आता मला आईकडून कळलं. हो, मला अभ्यास करायला आवडते. व्हेरी गुड. बरं, तुला खेळायला पण आवडतं का तसंच? मला खेळायला आवडते. व्हेरी गुड. आणि मग तुम्ही रोज कुठले कुठले खेळ खेळता बरं? आम्ही खो खो, लगोरी, बस इतकेच खेळतो. मस्त. आणि काय काय नाव आहेत तुझ्या मैत्रिणींची? तनुश्री, परवारी, निशा, प्राची, श्रावणी झालं. अरे वा. आता मला सांग की तू खेळताना नेहमी हरतेस की जिंकतेस? दिसते. नेहमी जिंकतेस, कधीच हरत नाहीस? बरं. पण आजचा आपला जो अभ्यास आहे ना तो अगदी ह्याच्या थोडासा उलट आहे. तू केलायस का मग तू अभ्यास इतिहासाचा? हो, केला आहे. बरं, चल मग आता आपण थोडा अभ्यास करूया आणि नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? हो. आम्हाला सांग की 1857चा लढा अयशस्वी होण्यामागची कारणं कोणकोणती होती, ही माहिती तू मिळवली आहेस का बरं? हो. हा, मग सांग आता आम्हाला. 1857च्या उठावाच्या अपयशाची कारणे सांगायची आहेत. त्याआधी उठाव का झाला हे मी सांगते. इंग्रजांनी जाचक कर लावले, अनेक संस्थाने खर्च केली, हिंदी सैनिकांची तुच्छतेची वागणूक, बंदुकांच्या काडतुसांना गायीची व डुकराची चरबी लावलेल्या आवरणे दाताने तोंडाने सोडावे लागत. मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली आणि यातून उठावाला सुरुवात झाली. 1857च्या उठावाच्या अपयशाची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिलं कारण आहे, उठाव्या दरम्यान क्रांतिकारमध्ये एकसूत्रीयता व एककेंद्री नेतृत्वाचा अभाव होता. बहादूरशाह जाफर यांचे वयोमान अधिक असल्यामुळे त्यांचे नेतृत्व सक्षम नव्हते. इंग्रजांच्या मानाने भारताचे राजवाड्यांचे नेतृत्व कमकुवत होतं. दुसरं कारण आहे, उठावकरांजवळ पुरेशी शस्त्रे नव्हती. सुशिक्षित भारतीय बहुसंख्या राजवाड्या उठावापासून अलिप्त राहिले. केवळ तर भारतातच उठावाचे लोण पसरले. तिसरं कारण, दक्षिण भारत उठावाच्या प्रभावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला. ह्या लढ्याला सर्वांचेच समर्थन मिळाले नाही. जमीनदार, शिक्षक वर्ग, नोकरीपेशा करणारे लोक व व्यापारी तटस्थ राहिले. चौथं कारण, इंग्रजांकडील एककेंद्रित नेतृत्व, अद्ययावत शस्त्रे, कुशल सैन्य, दळणवळणाचा ताबा हा इंग्रजांकडे होता आणि यामुळे इंग्रजांना उठाव मोडून काढणे शक्य झाले. पाचवं कारण, 31 मे 1857 या पूर्वनियोजित तारखेपूर्वी उठावाला सुरुवात झाली आणि वेळेआधी सुरुवात झाल्यामुळे नियोजन करताना गोंधळ झाला. अशा प्रकारे 1857च्या उठावाच्या अपयशाची कारणे सांगता येईल. व्हेरी गुड भाग्यश्री, तू खूप छान आणि सुटसुटीत उत्तर दिलंस. मला सांग, हा अभ्यास करायला, हे उत्तर मिळवायला तुला कोणी कोणी मदत केली बरं? मला मॅडमने मदत केली. बरं. मला सांग भाग्यश्री, आता तुझा फराळ खाऊन झाला असेल नाही का? मग तुला काय काय आवडतं या फराळातलं खायला? साबुदाणा, चकल्या, चिवडा,
सेव. अच्छा, साबुदाणा म्हणजे तुम्ही नेमकं काय करता बरं? आम्ही पापड पण करतो साबुदाण्याचे. साखर करता? कसं करता? पापड साबुदाण्याचे. असं साबुदाण्याचे पापड पण करता? अरे वा. मला सांग की तुझा आवडता विषय कुठला आहे? डिझेल. बर, आता तुझ्या आवडत्या धड्यातले आम्हाला 2च पॅरेग्राफ वाचून दाखवतेस का जरा? हवेची बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. हवेच्या दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असते. हवा विशिष्ट तापमानात विशिष्ट प्रमाणातील बाष्प धारण करू शकते. हवा जसजशी थंड होते तसतशी ती बाष्पधारक क्षमता कमी होते. म्हणजे गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्पधारण होऊ शकते. एका विशिष्ट तापमानात हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची ही स्थिती बाष्प संपृक्तता स्थिती म्हणून ओळखली जाते. व्हेरी गुड, खूप छान वाचून दाखवलंस. आता आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? पोलीस. का बरं तू असं काय ठरवलं की पोलीसच व्हायचं? मला देशाची रक्षा करायची आहे. अच्छा, खूपच छान. भाग्यश्री, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय. मंडळी, मुलांचं संगोपन यामध्ये आपण मुलांच्या वाढीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत या जाणून घेत आहोत. म्हणजेच त्यांच्या हालचालींकडे लक्ष देणं, ते कसे वागतायत, कसे बोलायचा प्रयत्न करतायत याकडे सुद्धा आपण जाणीवपूर्वकपणे पाहतोय. तसंच त्यांच्या आहारामध्ये कोणत्या अन्नघटकांचा समावेश हळूहळू करायला हवा हे सुद्धा आपण जाणून घेतोय. आता हेच पहा ना, एक चिमूटभर मीठ आपल्या अन्नाची, आपल्या जेवणाची चव वाढवतं. पण तेच मीठ आयोडीन युक्त आहे का हे तपासून बघणं खूप गरजेचं आहे. हो, कारण आयोडीन युक्त मीठ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. कसं ते जाणून घेऊया आजच्या मुलांचं संगोपन यामध्ये. आयोडीन युक्त मीठ. नमस्ते. आज आपण आपल्या शरीरासाठी आयोडीनचे महत्त्व काय असते याबद्दल जाणून घेणार आहोत. आयोडीन एक नैसर्गिक तत्व आहे जे आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे. आपल्या शरीराच्या महत्त्वपूर्ण क्रिया आयोडीनवर अवलंबून असतात. आयोडीन हे शरीर आणि मेंदू या दोघांची योग्य वाढ आणि विकास होण्यास मदत करते. आयोडीन युक्त मीठ म्हणजे काय? साधारण मिठात आयोडीनचे योग्य प्रमाण मिसळल्यावर आयोडीन युक्त मीठ तयार होते. आयोडीन युक्त मिठाचा उपयोग आयोडीनची कमी भरून काढण्यास केला जातो. हे साधारण मीठच असते ज्यात खूप कमी प्रमाणात आयोडीन मिसळले जाते. आयोडीन युक्त मीठ दिसताना साधारण मिठाप्रमाणेच दिसते. त्याला साधारण मिठाप्रमाणेच वापरले जाते. त्याच्या चवीत आणि रंगात फरक नसतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे अनेक तक्रारीला सामोरे जावे लागते. जसे नवजात बालकाची वाढ आणि विकासात अडथळा येऊ शकतो. थायरॉइड, मानसिक आजार, बहिरेपणा, मुकेपणा, सुस्तपणा, उभे राहण्यास अडथळा आणि शारीरिक विकास थांबणे इत्यादी. गरोदर मातेच्या शरीरात आयोडीनची कमी असल्यास जन्मणारे बाळ शारीरिकदृष्ट्या विकृत किंवा बुटके होऊ शकते. आयोडीनच्या कमतरतेमुळे हे सारे होऊ शकते. थायरॉइड हा यात कमी नुकसान करणारा आजार आहे. जसे आयोडीनच्या कमीमुळे अनेक समस्या होऊ शकतात, त्याचप्रमाणे आयोडीनचे जास्त सेवन केल्यामुळे देखील काही तक्रारी उद्भवू शकतात. WHO म्हणण्यानुसार आयोडीनचे योग्य प्रमाण हे 1 वर्षापेक्षा लहान बालकांना दररोज 50 ते 90 मायक्रोग्राम, 1 वर्ष ते 11 वर्षाच्या मुलांमध्ये 90 ते 120 मायक्रोग्राम, वयस्कर किंवा तरुणांना 90 ते 120 मायक्रोग्राम, गरोदर मातांना 200 ते 220 मायक्रोग्राम आणि स्तनपान करणाऱ्या मातांना 250 ते 290 मायक्रोग्राम इतके आहे. तर ही होती माहिती आहारात आयोडीनयुक्त मीठ योग्य प्रमाणात घेतल्याने आपल्याला याचे फायदे होऊ शकतात त्याबद्दल. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ जरूर आवडला असेल. असेच आणि नवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. नमस्कार.
फ्रेंड्स, ऋतुचक्र, हवामान बदल याचा मानवी जीवनावर बराच परिणाम होत असतो. हवामान आणि आपलं आरोग्य यांचा थेट परिणाम आपल्या आहारावरती होतो. म्हणूनच कधी आपला आहार कमी तर कधी जास्त असतो. पण बच्चे कंपनी आपल्या अभ्यासावरती परिणाम होण्याचं कोणतंही कारण आपल्याकडे नसावं. काल अभ्यास जास्त केला म्हणून आज कमी असं न करता त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. ठरलेल्या वेळी आपल्याला आपला अभ्यास करायचाच आहे याची पक्की मनात गाठ बांधा. आणि मग याच आपल्या रेशीम गाठीने आपण भेटूयात पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.